मराठी, ते धडक ते धडक. कान, नाक आणि घशासंदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेर घर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विट्यात छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झालंय. प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल आणि तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी या कार्यक्रमाचे जोरदार नियोजन केलंय. या कार्यक्रमात प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी नागरिकांना शासकीय योजनांबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. या कार्यक्रमात महायुतीच्या सर्व नेत्यांना एकत्र आणण्यात प्रशासनाला मोठे यश आलंय. आमदार सुहास बाबर आणि ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी देखील या कार्यक्रमात महायुती धर्म पाळत लोकांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलंय. यावेळी आमदार सुहास बाबर आणि वैभव पाटील यांच्यात नाट्यमय जुगलबंदी रंगल्याचे देखील पाहायला मिळाले. एकीकडे ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी राजकीय प्रोटोकॉल बाजूला ठेवून सर्वांना बोलवल्याबद्दल आमदार सुहास बाबर यांचे आभार व्यक्त केले. यावेळी सुहास बाबर यांनी वैभव पाटील महायुतीत असल्यामुळे आमचं बरंच काम कमी झाल्याचे वक्तव्य केलंय. यानंतर व्यासपीठावर बसलेल्या वैभव पाटील यांनी आम्ही शेवटपर्यंत महायुतीतच राहू अशी मिश्किल प्रतिक्रिया सुहास बाबर यांना दिली आहे. यानंतर मात्र सुहास बाबर यांनी वैभवदादा शेवटपर्यंत महायुती सोबत राहणार असे म्हणत असल्याचे जाहीर करत वैभवदादांना चिमटा काढलाय. परंतु शेवटी सर्वसामान्य लोकांना ज्या गोष्टीमुळे फायदा होणार आहे त्या गोष्टीसाठी आम्ही सर्व नेते एकत्र बसलोय असा विश्वास आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केल्यानंतर विट्याच्या राजकारणात प्रथमच महायुती धर्म पाहायला मिळालाय. आजच्या कार्यक्रमाला आम्ही सगळेजण इथं उत्स्फूर्तपणे आणि अगदी सगळे प्रोटोकॉल बाजूला उपस्थित राहायचा प्रयत्न केला. आणि मी विशेष करून आमदार आणि त्यांच्या बरोबर सर्व सहकाऱ्यांचे पण या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी सुद्धा कुठल्याही बाकी कुठल्याही गोष्टींना राजकीय सगळे प्रोटोकॉल बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्रितपणे हा कार्यक्रम करूया अशी भूमिका त्यांनी या निमित्तानं मांडली. आणि माझी प्रांताधिकाऱ्यांचा अभिनंदन केलं. आणि दोघं एका व्यासपीठावर आणि त्याहीपेक्षा तुम्ही महायुतीमध्ये माझं वर्ष काम केलं. त्यामुळं इथून पुढचा का शेवटून केलं. त्यामुळं विनंती हेच आहे की किती लोकांचा संदेश असतात तरी ज्या लोकांना सामान्य लोकांचं काम होणार आहे ज्याचा थेट फायदा सामान्य माणसं होणार आहे त्या ठिकाणी राजकारण असू नये असे मताचे सगळे त्यामुळं मतदारसंघाच्या दबाव पडताना किंवा आहे की राजकारण पण कामाच्या वेळेला तुम्ही त्या मतदारसंघामधल्या सगळ्या लोकांना कसा न्याय मिळेल ही भूमिका आपण सर्वांनी करतो. लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे. मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबाबाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण. पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.